देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। देवा आता काहीच बोलायचं नाही, आता बोलायचं फक्त तुझं म्हणून बोलण्याची नाही। आता देवा विन काही। पण पांडुरंग परमात्मा ऐकलं का? ए देवा, अरे याच्यासाठी मी एकदम नियम करून टाकला। आणि काय नियम केला? या संसारामध्ये भजन करत असताना, परमार्थ करत असताना, सेवा करत असताना, दान धर्म करत असताना ओ षडविकाराचा मारा होतो। आणि या षडविकारामध्ये 6 मधले 2 अतिशय जबर आहेत, ते भजनाला व्यत्यय आणतात। म्हणून हे 2 तुझ्या पायावर वाहतो असा नियम मी एकदम करतो, असं तुकोबार आहे अभंगाचे। एक सरे केला नेम, एक सरे केला नेम, एक सरे केला नेम, एक सरे केला नेम। देवा दिले घट काम, देवा दिले क्रोध काम, देवा दिले क्रोध काम, देवा दिले क्रोध काम। एक सरे केला नेम, 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 एक सरे केला नेम। संसारामध्ये भजन करण्याकरता षडविकारापैकी ही 2च विकार अतिशय त्रास देते करे। कारण या कामाने अनेकांना नागवलं। का माझी कोतवा आली आणि नागविले बहुतासी, भल्या भल्याची आबरू घेतो भय नाही त्यासी, क्रोधाजी फौजदार येऊन मिळाला त्यासी। कारण परमार्थ करणाऱ्याला, नामचिंतन करणाऱ्या साधकाला हे 2 विकार फार त्रस्त करतात। म्हणून तुकोबार यांनी सांगितलं, एक सरे केला नेम, देवा दिले क्रोध काम। आणि सगळ्यात घातक असेल तर क्रोध असेल महाराज। एक राजा होता, आळशी होता, लवकर उठायचं नाही। आता यथा राजा तथा प्रजा, राजा आळशी, लोकही आळशी। एक दिवस साधूकडे गेला, साधूची भेट झाली आणि साधूने सांगितलं, राजा अरे एवढा निस्तेज का दिसतोस? काय देव धर्म नामचिंतन भजन पूजन करतो का नाहीस? तो म्हटले, मी 9:30ला उठतो, भजन होणार कसं? मग साधूनी सांगितलं, अरे बाबा थोडं साधू संतांचं ऐकत जा। कारण या जगामध्ये सांगणारे फक्त साधू आणि संतच राहिले महाराज। ऐका, जोपर्यंत भारताच्या सीमेवर जोपर्यंत सैनिक आहे, वीर जवान, आणि या गादीवर वारकरी कीर्तनकार आहे, तोपर्यंतच या देशामध्ये शांतता आहे। झाला झाला हो। आणि म्हणून महाराज साधू संतांचं ऐकलं पाहिजे। आणि त्यासाठी साधू संत या ठिकाणी आले। राजाने सांगितलं, ए बाबा तुझं ब्रह्मज्ञान मला सांगू नको। पण अशाही सांगणाऱ्याला साधू संत काय करतात? परत परत सांगतात, अरे ऐक निदान, मी काय सांगतो निदान काही करू नको, पण निदान सकाळी लवकर तरी उठावं। हा, एखादा शत्रू असेल त्याच्यावर प्रेम दाखवावं। ऐका, आणि एखाद्या वेळेला काही प्रसंग निर्माण झाला आणि त्या प्रसंगातून क्रोध निर्माण झाला तर निदान क्रोधावर तरी नियंत्रण ठेवावं। हे 3 शब्द साधूंनी सांगितले। न ऐकल्यासारखे केला आणि राजा आपल्या राजवाड्यामध्ये निघून गेला। रात्री आपल्या पलंगावर पहुडला, ही कानी ती कानी करायला लागला, झोप लागे ना। साधूचे 3 शब्द मनामध्ये घोळत होते, सकाळी लवकर उठावं, वैऱ्यावर प्रेम करावं आणि क्रोधामध्ये संयम ठेवावा। राजाने विचार केला काय करावं, एकदा साधूचा प्रत्यय घेतला पाहिजे। म्हणून न लवकर उठणारा राजा पहाटे 3:30लाच उठला महाराज। पण राजमहालात कोणी उठलेलं नाही, गावात कोणी उठलेलं नाही। म्हणून काय करावं, कुठं जावं, आता झोप लागणार नाही म्हणून बागेत फिरायला गेला। पण बागेत फिरत असताना एका झाडाच्या पलीकडून आवाज आला। तर त्या झाडाच्या पलीकडे एक सर्प आणि एक सर्पिणी होती महाराज। आणि ते सर्प आणि सर्पिणी एकमेकाशी गप्पा मारत होते। माणसंच मारतात असं नाही बरं का,
सर्प आणि सर्पिन गप्पा मारत होते महाराज. आणि तो सर्प त्या सर्पिणीला काय सांगत होते, अगं आज माझी ड्युटी आहे. म्हणे कुठे? आज माझी ड्युटी आहे. म्हणे कुठे? आपला जो राजा आहे ना, त्या राजाचा आज प्राण घ्यायचा आहे, दंश करणं आहे. असं का? हे कोणी ऐकलं? आता तुम्ही म्हणा राजाला पशुपक्ष्यांची भाषा कळत होती का? हो, जो राजा असायचा, जो शिकार करायचा, त्या राजे लोकांना जंगलातल्या पशुपक्ष्यांच्या भाषेचं ज्ञान असायचं. भाषा बोली कळत होती. राजाला भाषा कळाली महाराज. काय? या नगरीचा जो राजा आहे, हो त्याचा मला प्राण घ्यायचा आहे. कदाचित मी परत येईल का नाही काही सांगता येत नाही. ऐका, हे कोणी ऐकलं? मी राजानं ऐकलं महाराज. आणि राजाच्या पायाखालची माती घसरली, वाळू घसरली, बेभान झाला, बेधुंद झाला, घाम सुटला, बोबडी वळायला लागली, थरकाप झाला. ओ, आणि त्याने आपलं मरण ऐकलं महाराज. आज सर्पदंशाने आपण मरणार. कोणामुळे कळालं? साधूमुळे कळालं. साधूने जर सांगितलं नसतं लवकर उठू नको, तर हे बिलिंदर उठलं असतं का? आणि हे बिलिंदर उठलं नसतं तर याला कळालं नसतं महाराज. ऐका, कळालं आणि तो बेभानपणे त्या साधूकडे गेला. साधूने सांगितलं, बघ मी सांगितलं ना लवकर उठावं, लवकर उठण्याचा फायदा मरण कळालं. मग आता दुसरा शब्द काय सांगितलं तर राजा तुला? म्हणे वैर्यावर प्रेम करावं. मग जा, तुला जे करता येईल ते कर. राजाने लगेच राजा बोलेन दर आले, सेनापतीला आदेश दिला, सैन्याला आदेश दिला, जा त्या बागेमध्ये जे झाड आहे त्या झाडापासून हो तर माझ्या सिंहासनापर्यंत असा फुलांचा रस्ता तयार करा. अगरबत्ती, उदबत्ती, धूप लावा, सगळ्या प्रकारचे सुगंधित पदार्थ हो पदार्थ शिंपडावा, सगळ्या प्रकारचे वाद्य वाजवा आणि येणाऱ्या वैर्याचं स्वागत करा. राजा सोन्याच्या सिंहासनावर बसलेला आहे. सर्प आपल्या ड्युटीसाठी आपल्या बिळ्यातून निघालेला आहे आणि रस्त्याला लागलेला राजाच्या. पण राजाच्या रस्त्याच्या लागल्यावर त्याला फुलांचा रस्ता, सुगंधित द्रव्य हो त्याच्या स्वागतासाठी महाराज दुदुंबी, नगारी, तुतारी सगळ्या प्रकारची वाद्य बसतायत. त्या सर्प वैर्याला आनंद झाला. तो म्हटले कोणी केलं? जाऊन पाहूया रस्त्यानं. आणि तो चालत होता आणि चालता चालता बरोबर तो राजाच्या सिंहासनाजवळ गेला आणि राजाला पाहिलं, अरे आपण तर याचा प्राण घ्यायला आलो होतो आणि यानेही एवढं आपलं स्वागत केलंय. त्या सर्पाने त्याला अभय दिलं. आणि महाराज हे कोणामुळे मिळालं? साधूमुळे मिळालं, संतामुळे मिळालं महाराज. आणि तो परत बेभानपणे साधूकडे गेला आणि साधूला सांगितलं, अहो साधू महाराज, तुमच्यामुळे माझे प्राण वाचले. हो, अरे आमचे शब्द फार चांगले असतात, आमच्या शब्दामध्ये खूप मोठी पावर असते. आणि म्हणून मी दुसरा शब्द काय सांगितला होता? क्रोधामध्ये संयम ठेवायचा. राजा घरी गेला, बराच काळ निघून गेला. राजाला एक कन्या होती महाराज फक्त. राजा शिकारीसाठी जंगलामध्ये 8-10 दिवस गेला, शिकार मिळत नाही, राजा घरी येत नाही, मुलगी एकटीच घरी, मुलीची आई आणि मुलगी म्हणते, आई मला करमत नाही, बाबा शिकार करून येत नाही, मला करमत नाही, माझ्याशी खेळ ना जरा. बेटा काय खेळायचं तुझ्याशी? अगं आई आपण चोर शिपाई खेळू. बेटा माझं काय वय का चोर शिपाई? आई तुला खेळावं लागेल. बालहट्ट, स्त्री हट्ट आणि राजहट्ट हा माणसाला पाळावाच लागतो. त्या राणीनं महाराज मुलीचा बालहट्ट पाळला आणि महाराज तिच्याशी खेळायला लागली. पण तिने सांगितलं असं नाही खेळायचं. बघ आपल्या दरबारामध्ये जो चोपदार उभा आहे ना शिपाई, त्याचे कपडे तू घाल आणि तुझ्या अंगावरची साडी मला दे. तू शिपाई हो आणि मी चोर होते, आपण रंगीत तालीम करून चोर शिपाईचा खेळ खेळू. असं महाराज ज्या वेळेला त्या मुलीनं आईला सांगितलं, मुलीचा हट्ट पूर्ण करण्याकरता आईने लगेच शिपायाचे कपडे काढून मागितले, तिने परिधान केले, तिने आपल्या अंगावरची साडी मुलीला दिली आणि भरपूर चोर शिपाई खेळले. एवढे खेळले, खेळून खेळून दमले आणि त्याच सेनगृहाच्या एका पलंगावर दोघं मायले की एकमेकावर आपले हात पाय टाकून एकमेकाला लगट झोपले. आणि महाराज तेवढ्यामध्ये शिकार मिळाली आणि राजा घरी आला. रात्रीची वेळ होती, मंद प्रकाश होता आणि त्या मंद प्रकाशामध्ये त्या पलंगावरचं विचित्र चित्र पाहिलं. काय? शिपायाचा ड्रेस आहे, साडीतली स्त्री आहे आणि दोघंही एकमेकाच्या अंगापायावर हातपाय टाकून झोपलेले आहेत. राजाला संताप आला, मी शिकारीला गेलो, हे काय करते ही? क्रोध निर्माण झाला, कमरेची तलवार काढली आणि शयनगृहाकडे धावला आणि इतात खांडोळी करतो असा क्रोध निर्माण झाला. आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं, अरे आपल्याला साधूनी काय सांगितले? क्रोधामध्ये कधीही
घाईनं निर्णय घ्यायचा नाही, संयम ठेवायचा. एवढा क्रोध वाईट आहे महाराज. आणि महाराज परत तलवार म्यानमध्ये घातली. राजा सावकाश पावलानं त्या शयनगृहाजवळ गेला, पलंगाजवळ गेला आणि एकमेकाच्या अंगावर हातपाय असलेल्या त्या मायलेकीच्या त्याला वाटलं एक शिपाई आहे आणि आपली धर्मपत्नी आहे, असा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि म्हणून तो साडीचा पदर शिपायाच्या डोक्यावर पडलेला होता, तो त्यानं बाजूला केला आणि त्याने त्या शिपायाच्या वेशामध्ये कुणाला पाहिलं? आपल्या धर्मपत्नीला पाहिलं. आणि साडीमध्ये त्याने आपल्या पोटाच्या गोळाला पाहिलं महाराज. आणि तो म्हटला, आज जर मला साधू भेटला नसता तर माझ्याकडनं आज अनर्थ घडला असता. पत्नी हत्येचं आणि कन्या हत्येचं माझ्यावर पातक पडलं असतं. एवढा क्रोध वाईट आहे महाराज. म्हणून माणसाने क्रोध संयम ठेवावा, कामावर क्रोध संयम ठेवावा. आणि हाच नियम तुकोबार यांनी केला. एक सरे केला नेम, देवा दिले क्रोध काम. ऐका. आणि म्हणून महाराज सगळ्यांनी आता मोठ्या प्रेमाने पांडुरंगाचं भजन करूया. विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, म्हणून एक सरे केला नेम, देवा दिले क्रोध काम. या कलियुगामध्ये उद्धार करून घ्यायचा असेल, भजन करायचं असेल तर तुम्हाला परमेश्वराच्या चरणावर काम, क्रोध, षडविकार समर्पित करावे लागतील. त्याच्याशिवाय तुम्हाला आनंद मिळणार. देह समर्पिचे देवा, भार काहीच न घ्यावा, होई लाघवा तुका म्हणे आनंद. जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल तर षडविकाराला परमेश्वराच्या चरणावर स्थिर केलं पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबा हे विकार मी ठेवून. मग देवाने विचारलं, तुकाराम महाराज षडविकार माझ्या पायावर ठेवून तुम्ही भजन करणार कुठपर्यंत? तो म्हणे, तू दिलेलं शरीर आणि शरीरातली इंद्रिय जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत मी तुझं भजन करीन. असं तुकोबाराय पाहिन ते पाय, पाहिन ते पाय, पाहिन ते पाय, पाहिन ते पाय, जोवरी हे दृष्टी धाय, जोवरी हे दृष्टी धाय, एक सरे केला नेम, एक सरे केला नेम, जोवरी हे दृष्टी धाय, जोवरी हे दृष्टी धाय, एक सरे केला नेम, एक सरे केला नेम. दुर्लभो मानुषदेहो देनाम जनमंगुरा तत्रापि दुर्लभ मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. नरदेह दुर्लभ दाना शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुकोबाराय म्हटले, मला एवढा अमूल्य किमतीचा नरदेह मिळाला आहे, मी तुझंच भजन करेन. हे षडविकार तुझ्या पायावर वाहीन. आणि एक जोपर्यंत तू दिलेलं शरीर आहे, या शरीरातली इंद्रिय आहेत तोपर्यंत मी तुझं भजन करेन. पाहे न ते पाहे, जोवरी ये दृष्टी धाये, एक सरे केला नेम, देवा दिले क्रोध काम. ऐका, देवाने देह दिला भजना करता. इंद्रिय कशा करता दिलीत महाराज? सगळ्यात इंद्रियामध्ये इंद्रिय वाईट असेल तर फक्त माणसाचे डोळे आहेत महाराज. मग तुकोबाने त्याला काम लावलं.
डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख ऐका सगळ्यात वाईट इंद्रिय कोणता असेल तर डोळा आहे महाराज. मग तुकोबाने डोळ्याला काम लावलं. डोळे तुम्ही पहा रे विठोबाचे मुख डोळे भरून या पाहिन तुझी हा? मूर्ती. ऐका त्या परमेश्वराची मूर्ती या डोळ्यानं पाहिजे. मग तुकोबाने सांगतात जोपर्यंत तू दिलेले इंद्रिय आहेत जोपर्यंत ही दृष्टी आहे तोपर्यंत मी तुझं भजन करेल. पाहे न ते पाहे जो वरी ये दृष्टी धाये एकसरे केला नेम देवा दिले क्रोध काम. डोळ्यामुळे भागवतामध्ये आज्या मिळाची काय अवस्था झाली महाराज. फक्त डोळे. म्हणून डोळ्याला सांगितलं डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा नंदवाळच्या विठोबाचं. हो ऐका त्या नंदवाळच्या विठोबाचं मुख पहा. त्याच्यासाठी दृष्टी दिली आहे. आणि मग तुकोबाराय म्हणतात नियम केला तुझंच बोलेन तुलाच पाहीन पण कुठपर्यंत जोपर्यंत तू दिलेलं सुंदर शरीर आहे इंद्रिय आहे तोपर्यंत. पाहे न ते पाहे जो वरीय दृष्टी आहे एकसरे केला नेम देवा दिले क्रोध काम. पांडुरंग परमात्मा म्हटला तुकोबाराय हा नियम तुम्ही केला. हा नियम कसा केला हो. तुकोबाराय म्हणतात हा नियम हा संकल्प मी माझ्या मनाने केला. तुका म्हणे माने 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 हेचे संकल्प वाहने हेचे संकल्प वाहने एक सारे केला नेम एक सारे केला नेम एक सारे केला नेम एक सारे केला नेम. आणि सगळ्यात वाईट सगळ्यात घातक असेल तर मन आहे महाराज. मन चांगलंही आहे आणि मन वाईट आहे. पण मनाने ठरवलं तर चांगलंही होतं आणि मनाने ठरवलं तर वाईटही होतं महाराज. मनाने ठरवलं मुलीला गर्भात मारायचं नाही. मारेल का माणूस. हा मुलीला गर्भात मारू नका महाराज. हो गाईला मारू नका मुलीला मारू नका आणि आई वडिलांना घराच्या बाहेर काढू नका. हा ऐका अनेक जागतिक कीर्तीची माणसं वृद्धाश्रमात मरायला लागली महाराज. ऐका आज गावोगावी वृद्धाश्रम निघायला लागले. याचं कारण आहे मिळालेला देह कळाला नाही. न कळाल्यामुळे भजन झालं नाही आणि भजनामुळे महाराज आपला उद्धार होत नाही. मग आपला उद्धार कशाने होईल. पहिली सेवा आई वडिलांची दुसरी सेवा संतांची तिसरी सेवा गुरुची आणि मग देव आहे महाराज. ऐका देव पाहायचा असेल तर गुरुकडे जावं लागेल. गुरु पाहिजे असेल तर संताकडे जावं लागेल आणि तुम्हाला संत पाहिजे असेल तुम्हाला आई वडिलांची सेवा करावी लागेल. आई वडिलांची सेवा केल्याशिवाय संत नाही. संताशिवाय गुरु नाही आणि गुरुशिवाय तो पांडुरंग परमात्मा नाही. मग तो मिळावा त्याचं भेट व्हावी याच्याकरता आपण त्याचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. कामने मनेची संकल्प वाहने एकसरे केला नेम देवा दिले क्रोध काम. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. आपुरी वेले पुरे वेले वाकुरे उतरे कळा क्षमा परागमा
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तर मंडळी आज आपण इथेच थांबतोय, पण उद्या पुन्हा भेटूया एका नवीन अभंगासह. जय हरी विठ्ठल.